हाय हॅलो नमस्कार, मी काजल परत एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झाली। खरं तर ना तुम्हाला एक गोष्ट म्हणजे गुड न्यूज मला शेअर करायची आहे। गुड न्यूज आहे आणि थोडीशी मी नर्वस सुद्धा आहे, कारण की ती गोष्टच तशी आहे। तर सगळ्यात आधी आज आहे 29 तारीख आणि उद्या आहे माझा हळदी कुंकू आणि बोरना। त्याच्यासाठी मला वाण तयार करायचा आहे। 2-3 आयडिया माझ्या डोक्यामध्ये आहेत, त्यातल्या मी ट्राय करेन की मला तिन्ही ट्राय करेन, मग मला जी योग्य वाटेल मग किंवा मग त्यातले 2-2 पीस असे बघू मग कसे होते। मला असं वाटते वेगवेगळं नको द्यायला, सगळ्यांना सेम देऊया। तर बघू आता मला त्यातली कोणती गोष्ट आवडती तशी मग ती मी पुढे कंटिन्यू करेन, ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे समजेलच। आणि गुड न्यूज अशी आहे की आम्ही दमन सोडतोय, म्हणजे दमन सोडते म्हणून खूप जास्त नर्वस आहे मी, कारण माझं दमन खूप जास्त फेवरेट आहे। लग्नाच्या आधी तर आम्ही कुठे आमचं साधं गावही सोडून कुठे गेलो नव्हतो, फक्त बोर्डाच्या एक्झामसाठी असं फलटण सातारा असं एक्झामसाठी फक्त एक दिवस इकडे तिकडं, नाहीतर कुठेच गेलो नव्हतो। आणि डायरेक्ट लग्नानंतर मी माझं सिटी सोडली, शहर आपलं गाव सोडलं, खेडं सोडलं आणि पहिल्यांदा आली ती म्हणजे दमणला। आणि दमण माझं तेव्हाच इतकं फेवरेट झालं होतं तेव्हाच की मला म्हणजे खूप आवडलं। इकडचं जे वातावरण आहे म्हणा, इकडची हे तर खरं तर दमण खूप महाग आहे, कोणतीच गोष्ट स्वस्त भेटत नाही। कपडे तर इतके महाग भेटतात नाही ते, त्यामुळे मग महाग आहे, पण कसं राहायला खूप छान आहे। पॉप्युलेशन आपण जसं म्हणतो की रस्त्यावर जरी असं आपण गेलो जिकडे तिकडे बघा, काही ठिकाणी इतकी गर्दी असते गाड्यांची वगैरे, पण इथं नसतं। रस्ते सुद्धा एकदम सुटसुटीत मोकळे असतात आणि असं मार्केटला जरी गेलं तरी जास्त गर्दी नसते। त्याच्यामुळे मला पर्सनली दमण एक खूप आवडतं। ह्यांना तर मी सांगत होते की दमणमध्येच आपण सेटल होऊया, पण त्यांचं म्हणणं असं आहे की अजून म्हणजे कसं पॅकेज कमी आहे आमचं, आणि त्यानुसार मग कंपनी जर चेंज नाही केली तर मग पॅकेजसाठी कंपनी चेंज करावीच लागते। आता 4 वर्ष झाले आम्हाला या कंपनीमध्ये, पहिल्यांदा आम्ही कधी 1.5 वर्षापेक्षा जास्त एका कंपनीत राहिलो नाही, पहिल्यांदाच या कंपनी 4 वर्ष काढले। त्याच्यामुळे मग आता चेंज करणं गरजेचं आहे। रुद्रही लहान आहे आणि त्याच्या स्कूलनुसार म्हणजे अजून त्याला फर्स्ट मध्ये जाईपर्यंत आपण चेंज करू शकतो ते म्हटले। मग म्हटलं ठीक आहे चला करूया। मग त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता, तर भरूचच्या कंपनीमध्ये त्यांचं झालेलं आहे। आधीच आम्ही दमणला आहे, गावापासून लांब, मुंबईला जायला आम्हाला 3-3.5 तास लागतात आणि मग गावाला जायला तर 22 तास लागत होते इथूनच। त्यामुळे आम्ही जास्त जात नव्हतो, 6-1 महिन्याला जायचो। पण आता आम्ही लांबच चाललो। आधी बडोद्याला होतो तेव्हा सुद्धा मी जास्त जात नव्हते, गेलेच नव्हते, आल्यानंतर गेलेच नाही, डायरेक्ट इकडेच आले, कारण तिथून खूप लांब आहे। नाही एकदा गेले होते, काहीतरी होते, एकदा गेले ते रुद्राला घेऊन, पण इतका त्रास झाला मला त्या बस ट्रॅव्हल्स मध्ये। मी रुद्राला साडीचा झोका बांधला होता ओढणीचा दुसऱ्या बायकांनी माझ्यासोबत। खूप बॅड एक्सपिरियन्स होता माझा तो, खूप वेगळा अनुभव होता। आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की बाई लेकराला घेऊन कुठंच जायचं नाही, आणि एकटं तर नाहीच, तेव्हा मी एकटी जायची ना, कारण ह्यांना पॉसिबल नसायचं। मग मी रुद्राला घेऊन एकटीच 6 म्हणजे 1 वर्षाचा असेल तेव्हा, 1 वर्षाच्या मुलाला घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं, मला खूप त्रास व्हायचा। त्याच्यामुळे मग मी नंतर बंदच केलं, असं मी जायचीच नाही। मला बरेच कमेंट पण येतात की सारखं गावाला जात नाही, तर नाही शक्य, एकटं जाणं तर नाहीच आणि लहान लेकराला घेऊन तर नाहीच। आता रुद्र मोठा झालाय पण तरी वॉशरूम वगैरे असला प्रॉब्लेम त्याचा सुरूच असतो आणि मग मला ते नको वाटतं। त्याच्यामुळे मी 6-6 महिन्याला जाते, सारखं तरी काय आहे ना गावाला, तरी इकडं तिकडं त्याच्यामध्ये आपला खर्चही होतो आणि तब्येतही किती म्हणजे तब्येतीची हेळसांड होते त्यामुळे। तर आता त्यांचं झालंय भरोचच्या कंपनीत, ही खरं तर गुड न्यूज आहे। आणि नर्वस आहे कारण दमन सोडायची इच्छा नाही, त्यामध्ये ही रूम आणि ही बिल्डिंग तर अजिबात नाही, कारण तितकी ओळखी झाल्यात ना की नुसतं असं स्वतःच्या घरी स्वतःच्या गावाला असल्याचा फील येतोय। एकदम माझं सगळं हितलंय असं वाटतंय, हे सिटीच माझी झाली असं थोडक्यात वाटतंय। पण आता काय नाही, ऑप्शन नाही, जावं तर लागणार आहे। तर ते मंडेलाच गेले होते मेडिकलसाठी सुरतला, मेडिकल राहिलंय फक्त, बाकी सगळं झालं होतं। आणि मग गेले होते तर ते थोडं लेट गेलते, मग 10ला पोहोचले, मग त्यांनी मेडिकल केलंच नाही, रिटर्न लावलं। त्यात त्यांनी थोडासा नाश्ता पण मीच करून लावला होता घरनं, त्या केला होता त्याच्यामुळे पण नाही केलं। आणि मग आज मग नाईट शिफ्ट करून ते तसंच तिकडेच गेलं सुरतला जायला पण 2 तास लागतात इथून, 1.5 तास फास्टने गेलं तर 1.5 लागतो, पण तिथून अजून रिक्षा पकडा आहे ते, त्याच्यामध्ये 2 जातातच। तर मग मला जायचं होतं सोमवारीच मी त्यांच्यासोबत जाणार होते, पण तेव्हाच मला ऑर्डर खूप होत्या आणि मग ते म्हटलं राहू दे नको, ऑर्डर आहे तुझ्या ती जमा करायला जावं लागेल। आणि आता आज मी जाणार होते तर आज सुद्धा मला ऑर्डर आहे, तर ते म्हणले मग पार्सल कोण जमा करायचं पोस्टात, बाकीचे कोण आपलं काम करणार, तर ते म्हणले राहू दे, आपण एखाद दिवस सुट्टीचा काढून असं जाऊया सुरतला, मग तू बघ तुझ्या आवडीने कपडे, किंवा मला फोटो टाक, मी तिथं विचारतो की अशी भेटेल का, तसे भेटेल का। तर बघू आता व्हिडिओ कॉलद्वारे आपण म्हणलं थोडंसं घेऊया स्टॉक मध्ये मागवून। तर आता बघू आता कसं होतं, त्यांचा कॉल येतोय का नाही।
तर मेडिकल जर झालं तर मग जातील ते ऑफर लेटर वगैरे ते सगळं येईलच. आणि मग आता कंपनीचा टाइम पिरियड कसा आहे माहित नाही. काही काही कंपनी 3 महिन्याचं असतं, 1 महिन्याचं असतं, कुठे 5 दिवसाचं असते. तर आता रिझाईन कधी देतात त्यानुसार मी तुम्हाला पुढची अपडेट सांगेलच. आणि मग आधी ते जातील आणि मी रुद्र मागणं जाऊ, कारण मी एप्रिलपर्यंत नाही जाणार आहे. रुद्राच्या आता ज्युनियर KGची एक्झाम आहे, कॉम्पिटिशन्स आहेत, त्यामध्ये मग नको म्हटलं एवढं होऊ दे वर्ष. कारण कसं डोनेशन भरलेलं असतं, फी भरलेली असती, मग असं मध्ये सोडून जाणं मला ते बरोबर नाही वाटत. आणि त्याच्यामुळे मग आता किती दिवस राहिले, मी मार्च एंडिंगला तर त्याची एक्झाम होऊन जाईल, 2-1 महिने 2-2.5 महिने जास्तीत जास्त. तर म्हटलं ठीक आहे राहू द्या. आणि त्याची पण तब्येत खराब आहे. काल त्याला दवाखान्यात नेला होता, त्याच्यामुळे स्कूललाच पाठवला नव्हता, त्याला खोकला येतोय. तर झाले कशामुळे सांगते तुम्हालाही सांगेन मी की कुरकुरे तुम्ही देऊ नका तुमच्या लेकराला. मी अजिबात देत नाही, अजिबात म्हणजे कसलंच नाही त्याला कुरकुरे देत, ना चिप्स ना कुरकुरे. पण आता मी पार्सल जमा करायला जाते आणि मग त्याला कुणापाशी तरी ठेवून जाते. मग त्याची इच्छा असते की येताना मी त्याला काहीतरी आणायचं, आणि मग तो नाराज होऊ नये म्हणून मी त्याला 2-3दा चिप्स आणि कुरकुरे दिले. तर लगेच त्याला कप झाले छातीमध्ये आणि आता खोकतोय तो. आज थोडी बरी होती तब्येत, पण काल थोडी जास्तच होती. त्याचं तर ठीक आहे. पण माझ्या भावाच्या मुलीचं तुम्हाला सांगते काय झालंय. ज्वारीचा सीझन चालू आहे आणि आता ज्वारी आमची आईची ज्वारी काढायला तिला एकटीला होत नाही आणि कामाला बायका पण मिळत नाही. तिला सगळं असतं, शेळ्या जर्श्या रानातलं. ज्वारी पण आहे बऱ्यापैकी, 4-5 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये ज्वारी पण आहे. तर तिला एकटीला काढणं होत नाही सगळं. तर मग वहिनी म्हटली मी पण येते. मग वहिनी गेली आणि माझ्या भावाच्या मुलीने असंच कुरकुरे खाल्लं होतं आदल्या दिवशी. त्याच रात्री तिला ताप आला लगेचच. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळचं वहिनी बसने बसून गेली. आणि मग बसने बसून गेल्यानंतर त्या दिवशी तिला म्हणजे माझ्या बहिणीकडे ठेवलं, कारण तिची परीक्षा चालू आहे, त्याच्यामुळे बहीण पण तिथंच राहते माझी. ठेवलं होतं, ती राहते, तिला राहायचं काय प्रॉब्लेम नाही. असं की दोसरा काढला वगैरे आपण म्हणतो तसं काय नाही, ती राहते कुठे पण. पण झालं असं की ती आदल्या दिवशी ताप आला, वहिनीला वाटलं काय ना होईल बरी, दवाखान्यात दाखवून आणली म्हणल्यावर. पण दुसऱ्या दिवशी तिला परत ताप आला. मग टेस्ट केल्या काही तिच्या, तर डॉक्टरने सांगितलं पांढऱ्या पेशी वाढल्यात म्हणून. मग माझ्या भावाची वर्दी होती चेन्नईची, तर त्याने ती कॅन्सल केली. तिला घेऊन पटकन तो गावाला गेला, कारण गावाकडचे दवाखाने मला वाटतं चांगले असतात जरा बऱ्यापैकी. तिकडे गेला आणि मग तिथं सगळ्या रिपोर्ट टेस्ट केला. त्याने फोटो पाठवले होते ह्यांना बघायला, कारण ह्यांना समजतं ना रिपोर्टचं सगळं. तर मग बघितलं तर तिला मलेरिया झालाय. काहीतरी 7,500 पेशी तिच्या वाढलेल्या आहेत. म्हणजे कुरकुरीनं झालं कशानं झालं माहित नाही, पण माझं म्हणणं आहे की बाहेरचं खाल्ल्यानं होतच होतं. त्यातलं जर त्या कुरकुरीची पॉकेट तर नकोच द्यायला, नाहीच पाहिजे दिली. तर मग आता असं झालंय की वहिनी आधी गेली आणि त्याच्यानंतर आता ती असं झालं. आणि तिची एक्झाम पण राहिली, सगळंच राहिली. एक्झाम तर राहू देते, काय पेपरचं एवढं नसतं काय. पण आता ती डॉक्टरने 5 दिवसाची पूर्ण ट्रीटमेंट सांगितली. रोज जायचं, रोज 5 दिवस रोज जायचं. तर आता बघू कसं होतंय त्यानुसार. तर मी सांगेन तुम्हाला की नका देत जाऊ, किती पण रडू द्यायचंच नाही. आमचा रुद्र पण जास्त मागत नाही. आता तर त्याला मी आज भ्या घातल्या 2 कालपासून की कुरकुरे खाल्ल्यामुळे झाले. आता तर तो मागणारच नाही कुरकुरे, मला माहित आहे. तो असाच करतो. मी त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं की तो ऐकतो. तर चला आता माझं हे पण मिरच्या इथं मी निवडते. तर आता आवडते, पटकन लगेच वाण बनवायला घेते आणि तुम्हालाही सांगते की मी काय बनवते, दिसेलच तुम्हाला पुढे. तर चला पटपट. तर दुपारपर्यंत बघा माझा हा ड्रेस रेडी झाला होता. दुपार म्हणताच येणार नाही, 5 वाजले होते. आणि ह्या कोल्हापूरच्या कस्टमर होत्या, त्यांची स्पेशल डिमांड होती की त्यांचा जो ड्रेस आहे ना तो घालून व्हिडिओ करावा. आणि त्यांनी सांगितलं रीलसुद्धा टाका. तर आता रील वगैरे उद्या येईल, पण आज तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये दाखवते. तर त्यांनी जसं सांगितलं होतं मी तसंच कस्टमाइज केलं आहे. जे काट असतात ना ते वापरून वरच्या पार्टला हे केलं आहे. थोडासा ढिला होता, नाही तर बरोबर फिटिंग असेल ना तर अजून छान दिसेल. तिची तब्येत थोडी माझ्यापेक्षा अगदी किंचित जास्त आहे, माझ्या एवढीच आहे पण थोडीशी जास्त आहे. त्याच्यामुळे मी तसा स्टिच केला होता. तर कसा झाला हा ड्रेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ना हा कळीवाला ड्रेस होता. 16 कळी मी तर कट केल्या होत्या. खूप जास्त टाईम जातो, सगळ्या कळ्या एकाला एक जोडा, त्यानंतर त्याला ओव्हरलॉक करा, आतल्या साईडनी धागे निघतात साडीचं. आणि खूप म्हणजे बराच वेळ गेला. त्याच्यानंतर संध्याकाळी मग मी म्हटलं थोडंसं, कारण काम सुरूच असतं, मी किती काय काय केलं ना हे तुम्हाला दाखवलं ना तर इतका मोठा ब्लॉग होईल ना. त्याच्यामुळे मग संध्याकाळी थोडंसं स्क्रब करते. तर उद्या म्हटलं हळदी कुंकू आहे, तर थोडंसं चेहऱ्याचं आणि थकल्यासारखं पण झालं होतं. आणि स्क्रब केलं, मसाज केलं ना की थोडं शांत मस्त वाटतं आणि झोपसुद्धा म्हटलं छान लागेल. आणि हे जेव्हापासून हे बकेट आणले ना तर बकेटवरती पण मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की कितीला भेटलं. तर त्यांनी मला 180 सांगितले होते, पण मी 140ला घेतलं. आणि जे प्लेन असतं ना त्याला होलं वगैरे नसतात बघा पॅक, ते तर 100लाच देत होते.
पण त्याच्यामध्ये कसं झाकून ठेवलं की मग कुबट असा वास येतो, त्याच्यामुळे मी हे असं होलावालं घेतलं होतं. आणि मी हे आत्तापर्यंत का नाही घेतलं तुम्हाला सांगते, कारण रुद्र बघा जेव्हापासून हे आणले ना त्याच्यातच जाऊन बसतो, त्याच्यात त्याला काय बसायला आवडतं आणि मग असं बसतो गोल गोल फिरवतं आणि ते काय जास्त दिवस मला वाटत नाही टिकेल, कारण तो इतकं त्याला खेळतो ना त्याच्यासोबत की ते थोड्याच दिवसामध्ये त्याचं काम होणार आहे, फुटून जाईल ते, जास्त नाही टिकणार. आणि त्यानंतर व्यवस्थित मसाज केला, जास्त वेळ पण नाही केला, 5-10 मिनटं केला असेल. छान वाटलं. आता फक्त मास्क लावायचा आहे तर मास्क सकाळी लावेल, संध्याकाळी लावला ना लवकर तो सुकत नाही, त्याच्यामुळे म्हटलं सकाळी लावूया. आणि आता करते रुद्रासाठी काढा, कारण त्याला खूप जास्त खोकला आहे आणि औषधाने ना काहीच होत नाही. मी तर त्याला औषधं पाजते पण त्याला काही होत नाही, उलटा हे घरच्या काढ्यानं वगैरे लवकर कफ निघतात. त्यासाठी मी एकदम साधा काढा आहे. खरं तर काकीनेच मला सांगितलं होता की हा दे, ह्याने लवकर कप बाहेर पडतील, म्हणून मी ट्राय करते. तो पिल का नाही मला माहीत नाही, कारण तो आत्तापर्यंत मी जेवढे पण काढे बनवते ना फक्त मध वगैरे टाकून किंवा गूळ टाकून जर केलं ना तरच तो पितो, असा नाहीच पित, नाही तर त्याला आवडतच नाही आहे. तरी पण मी तर ट्राय करत होती की बघूयात म्हटलं, पिला तर पिला, कारण ह्याने खूप पटकन फरक पडतो. आणि त्यासाठी मी तर गूळ घेतला आहे, तुळशीची पानं घेतली ती, आणि आजव्यांचं जे माझं झाड आहे ना गॅलरीमध्ये, खरं तर ते झाड रुद्रमुळे झालं आहे. त्याला छोटा होता ना 6 महिन्याचा, तेव्हापासून ते झाड माझ्यासोबत आहे. तिकडं आम्ही बडोद्याला होतो ना त्यावेळेस असंच मला एक जणाने सांगितलं की सर्दी खोकला आला तर ते झाडाचं एक पान तोडून त्याला खायला देत जा. तेव्हा मी त्यांचं झाडच छोटं एक झाड आणलं होतं आणि तेच मी आता आहे. काय होतं ते कसं जर ठेवलं ना तर ते खूप फुटतं, त्याच्यामुळे मग मी आता कट करून ना डबल त्याला थोडंसं व्यवस्थित करणार आहे, कारण पानं खूप जास्त छोटी येत आहेत, त्याची पानं भरपूर मोठी असतात. तर मी तर आलं आणि लसूण पण किसून टाकला, हळद टाकायची थोडीशी, मी तर हळद नव्हती टाकली, कारण रुद्र म्हणत होता की हळद नको टाकू, फक्त हळदीवालं दूध दे असं तो म्हणत होता. आणि हे बघा अजवाईनची पानं आहेत, गॅलरीतून मी धुवून स्वच्छ तोडून आणली आणि स्वच्छ धुतलेत, त्याच्यानंतरच पाण्यामध्ये टाकले. आता याला उकळू द्यायचं कमी गॅसवरती थोडा वेळ, आणि उकळल्यानंतर मग काढा तयार होतो. गूळ टाकला आहे मी इथं गोडीसाठी, थोडासा मध टाकला ना तरी पण चालतंय किंवा नाही टाकलं तरी चालतंय. पण आता रुद्र पिणार नाही, कारण त्याला आवडतच नाही असं काढा वगैरे, काहीच तो पित नाही. दूधसुद्धा तो हळद टाकली की म्हणतो हळदीवालं नको, मला चॉकलेटवालं दे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि तर लसूण मी त्याला ना लपवून टाकते, कारण त्याला कळलं ना लसूण टाकलाय तर मग तर अजिबातच पिणार नाही. लसणाचं आणि त्याचं म्हणजे अजिबात त्याला आवडत नाही लसणाच्या वस्तू, म्हणजे मी देते ना त्याला लॉलीपॉपमध्ये गुळामध्ये असं खोकला आला की, तर त्याला आता नको वाटते, कारण मी खूप दिवसापासून त्याला देते. त्याला आता माहीत झालं की ही याच्यामध्ये लसूणच टाकते, त्याच्यामुळे मला तसं लागतंय. आणि आता म्हटले आवरते, आत्ताचा राडा आहे हा, ते उकळेपर्यंत थंड होईपर्यंत म्हटलं हा जो पसारा पडलाय तो आवरूया. तर असाच पसारा राहतोय आता 24 तास, किती आवरलं ना तर काय तर ती सारखं शिलाई करावंच लागते, काय असं नाही की आता केलं नंतर मग दुसऱ्या दिवशीच करायचं आहे. त्याच्यामुळे मग किती आवरलं तर तसंच होतंय, पण आवरल्याशिवाय पण आपल्याला असं वाटतं ना तसंच कसं ठेवून द्यायचं. आता मला अशी सेपरेट रूम पाहिजे होती, म्हणजे तिथं माझा सगळा पसारा राहिला असता, पण आता हे हॉलमध्ये असल्यामुळे मग कोणी ना कोणी येत राहतं, त्याच्यामुळे मग ते क्लीन करणं पण गरजेचं असतं. आधी कधीच ना असा पसारा पडायचाच नाही, कारण एवढं शिलाईला मला कामच नसायचं, त्याच्यामुळे असायचं दिवसातून एखादा ब्लाऊज वगैरे, त्यामुळे एवढं असं पडत नव्हतं. पण आता खूपच काम असतं त्याच्यामुळे खूप जास्त तुकडे निघतात. तर इथं माझा काढासुद्धा तोपर्यंत बनवून तयार झाला. आता गॅस बंद करते आणि बाकीची कामं आवरते. तर हे बघा आता माझं पहिला एक छोटीशी पिशवी निघायची कचऱ्याची, आता 3-4 पिशव्या तरी निघतात, कारण कपड्याचे तुकडे आता मी गोळा करून ठेवत नाही. पहिले मी ठेवून द्यायची, मग वाटायचं मला लागेल कशाला, पण आता नाही ठेवत, कारण आता दिवसाच्या 2 पिशव्या तरी ते तुकडे निघतात, त्याच्यामुळे आता म्हटलं ठेवून काही फायदा नाही, त्याच्यामुळे टाकून दिले. तर इथं रुद्राला पाजत होते. आधी तो नकोच म्हणत होता, पण त्याला खूप जास्त समजावलं की असं तसं लाडी गोडी लावावी लागते. एक गोट पाजला आणि कसं झालंय त्याला विचारत होती, आणि त्याला सांगितलं की जी मुलं गटगट एका घोटात पितात त्यांचाच लवकर बरा होतो, असं त्याला मी मया लावत होती. पण त्याला वाटत होतं की त्याला काहीतरी द्यावं, म्हणजे त्याला काहीतरी पुन्हा अपेक्षा दिली ना की नाही तुला हे देईन काढा पी, तरच तो पितो. पण मी त्याला सांगत होती की मी काहीच नाही देणार, असंच प्यायचं असेल तर पी, कारण दिल्यामुळंच हे सगळं झालेलं आहे. आता मी जाते इकडं तिकडं तर त्याला वाटतं की माझ्यासाठी येताना बिस्किट कुरकुरे आणावं, आणि ते सगळं खाऊनच छातीमध्ये कप तयार होतात आणि त्यानेच मग खोकला येतोय. तर आता मी त्याला सांगत होते की आता तुला कधीच काहीच भेटणार नाही, बरा जरी झाला तरी तुला कुरकुरे भेटणार नाही, असं मी त्याला सांगत होते. आणि लय लाडीगोडी लावावी लागते तेव्हा कुठं पितो. अर्धाच कप पिला, पूर्ण कप होता पण अर्धाच पिला, अर्धा तसंच त्याने ठेवून दिलं. पण ठीक आहे, आता तेवढं पेलं तरी लय झालं.
इतकी जास्त झोप आली होती ना, मी त्याला लवकर उरक म्हणत होती आणि झोप आवरतच नव्हती. त्याच्यामुळे कशी मेहंदी काढली मलाच नाही कळलं, एवढीशीच कालीन झोपली.